दर्पण न्यूजच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय राजेश भंडारी साहेब, अजय भंडारी, अनिकेत भंडारी, भंडारी कन्स्ट्रक्शन इंजिनियर्स अँड कॉन्ट्रॅक्टर, तुरंबे, तालुका राधानगरी, जिल्हा कोल्हापूर। पोळी, खीर आणि गरम भात, त्यावर चितळे तुपाची धार। सणासुदीला हाच सात्विक आहार। आजच घरी आणा चितळे तूप, शुद्ध, साजूक आणि कणीदार। पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये कांस्य पदक मिळवलेल्या राधानगरी तालुक्यातील कांबळवाडी येथील स्वप्नील कुसाळे यांच्या यशाबद्दल आमदार सतेज पाटील व आमदार ऋतुराज पाटील यांच्याकडून 5 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते। या रकमेचा धनादेश आमदार ऋतुराज पाटील यांनी आज कांबळवाडी तालुका राधानगरी येथील त्यांच्या घरी जाऊन वडील सुरेश कुसाळे व आई कांबळवाडीच्या लोकनियुक्त सरपंच सौ अनिता कुसाळे यांच्याकडे सुपूर्द केला। आमदार ऋतुराज पाटील यांनी सांगितले की स्वप्नीलचे हे यश अनेक युवकांना प्रेरणादायी आहे। स्वप्नीलच्या आई-वडिलांनी केलेले कष्ट आणि समर्पणही फार महत्त्वाचे आहे। यापुढेही स्वप्नील आपल्या खेळातून देशाचे नाव आणखी उज्ज्वल करेल असा विश्वास व्यक्त केला। यावेळी स्वप्नीलचे वडील सुरेश कुसाळे यांनी स्वप्नीलची जिद्द, चिकाटी, नम्रता, मेहनत आणि संघर्षपूर्ण प्रवास उपस्थितांसमोर मांडला। देशासाठी पदक जिंकल्यानंतर स्वप्नीलने घरच्यांशी व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधल्यानंतरचा भावूक प्रसंगही त्यांनी सांगितला। यावेळी जिल्हा परिषद सदस्य पांडुरंग भांदिंगरे, मोहन धुंदरे, सतीश बर्गेसर, स्वप्नीलचे काका शिवाजीराव कुसाळे, भाऊ सूरज कुसाळे, आजी आजोबा यांच्यासह कुसाळे कुटुंबीय व ग्रामस्थ उपस्थित होते। कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील। निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा। मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज।